जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, जसं आपण 1600 मीटर असो किंवा मुलींचा 800 मीटर असो, तर नाही का शेवटचा राऊंड ज्यावेळेस मारत असतो ना, तर खूप साऱ्या मुलांचं नाही का हेच होतं की पाय उचलत नाही, त्याचबरोबर नाही का खूप दम लागून जातो, खूप एफर्ट लावतो पण नाही का होतच नाही, कंप्लीट होत नाही किंवा पाहिजे त्या इफेक्टिव्हपणे नाही का मारू शकत नाही। ठीक आहे की नाही? तर त्यामध्ये फक्त नाही का 90% त्यामध्ये फक्त नाही का 100% मुलांपैकी फक्त नाही का 10% मुलं जे आहे की ते नाही का इफेक्टिव्हपणे आपलं जे काय 1600 मीटर असो किंवा मुलीचं 800 मीटर असो ते कम्प्लीट करतात। तर इतर नाही का 90% मुलांसोबत नाही का हे असंच होतं की पाय उचलत नाही, दम लागतो आणि आमच्याकडून पाहिजे त्या पद्धतीने नाही का कम्प्लीट झालं नाही। तर त्यासाठी नाही का तुम्हाला एकदम असा बेस्ट असा एक एक्सरसाइज किंवा बेस्ट असं वर्कआउट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ते तुम्हाला खूप नाही का खूप म्हणजे खूप हेल्पफुल ठरणार आहे। तर बघा, त्याचसोबत नाही का ह्या वर्कआउटने तुमचा नाही का स्पीड त्याचबरोबर नाही का स्टॅमिना हा नाही का खूप जबरदस्त पद्धतीने वाढणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, तर बघा, तर ते वर्कआउट किंवा ते एक्सरसाइज असणार आहे स्लो फास्ट रनिंग। ठीक आहे, तर तुमचं जे काही वर्कआउट असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही एक गोष्ट ॲड करायची। तर स्लो फास्ट रनिंग नाही का सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय होईल, तर तर ज्यावेळेस तुम्ही नाही का स्लो रन करताय तर याने नाही का काय होईल, तर तुमची जी काही बॉडी आहे जर थकली आहे तर ती नाही का रिकवर होते। त्याचबरोबर नाही का फास्ट रनिंगने नाही का तुमचा हा स्टॅमिना बिल्ड होतो, त्याचबरोबर लंग्स जे कार्य करण्याची क्षमता आहे ना ती वाढते। त्याचबरोबर जे हार्ट आहे आपलं, तर त्या हार्टचे पण नाही का काम करण्याची क्षमता ही फास्ट रनिंगने वाढते। म्हणजे तुमच्या हार्टला आणि लंग्सला नाही का त्याची काय होऊन जाते, एक सवय होऊन जाते। आणि तुम्ही ज्यावेळेस नाही का लास्टला तुमचं ग्राउंड मारणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होतो। नंबर एकची ही टिप झाली। त्याचबरोबर बघा, दुसरा फायदा म्हणजे तुमचे जे काही फॅट्स असतील तर ते नाही का बर्न होण्यास नाही का त्याने मदत होते। जर एखाद्याला जास्त ओव्हर फॅट्स आहे तर ते नाही का बर्न होतात आणि नाही का तुमची बॉडी ही नाही का अशी एकदम काटक बनते। आणि त्याचबरोबर तुमचं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते नाही का एकदम प्रॉपर नाही का वर्क करतं। त्यासाठी तुम्हाला हे स्लो फास्ट नाही का खूप फायद्याचं ठरणार आहे किंवा ठरतं, म्हणून तुम्हाला हे शेड्यूलमध्ये ॲड करायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला स्लो फास्ट रन करायचं आहे। त्याचबरोबर नेक्स्ट म्हणजे नाही का तुमची स्पीड इम्प्रूव्ह होण्यास नाही का खूप जास्त प्रमाणात नाही का मदत होते। ठीक आहे, त्याचबरोबर नाही का स्पीड तर वाढतेच, त्याचबरोबर तुमची मेंटल हेल्थ पण नाही का यामध्ये इम्प्रूव्ह होते। म्हणजे कसं, जर तुम्हाला नाही का फास्ट पळण्याची किंवा नाही का एखाद्याच्या समोर जाण्याची जी भीती असते, भीती नाही का घालवण्यास तुम्हाला नाही का याचा खूप मदत होते, खूप फायदा होतो। आणि काय होतं माहिती का, तर कमी वेळात नाही का तुमचं खूप इफेक्टिव्ह असं नाही का वर्क होतं। म्हणजे पूर्ण बॉडी नाही का तुमची पूर्णच जबरदस्तपणे एक्सरसाइज होते। ते जर समजा तुम्ही 30 मिनिटापर्यंत जरी हे स्लो फास्ट केलं तर त्यामध्ये स्लो फास्ट तुम्हाला करायचं कसं आहे, तर बघा, समजा तुमचा 400 मीटरचा ट्रॅक आहे तर ह्या 400 मीटरच्या ट्रॅकला तुम्हाला पहिले 100 मीटर हे स्लो पळायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचे 100 मीटर हे फास्टमध्ये पळायचं आहे। ठीक आहे, पुन्हा तुमचं पुढचं 100 तुम्हाला स्लो पळायचं आहे। म्हणजे जे फास्ट पळायले आहे तुम्हाला दम लागलेला आहे, तुमचं हार्ट नाही का फास्ट वर्क करायला लागलं आहे, ब्लड फास्ट हे होतं आहे, फ्लो होतं आहे, तर त्या पुढच्या 100मध्ये नाही का तुमचं काय होईल, बॉडी ही रिकवर होईल। पुन्हा नाही का पुढचं 100 मीटर मारायला तुम्हाला फास्टमध्ये मारायला बॉडी ही रिकवर होऊन जाते आणि तुम्ही इफेक्टिव्हपणे नाही का काम करायला लागता। तीच सवय तुम्हाला नाही का ही जी तुम्ही स्लो फास्ट करताय तर याची सवय तुम्हाला नाही का कुठं होणार आहे, तर ते शेवटच्या 400 मीटर मारायला होणार आहे। म्हणजे तुम्हाला बॉडीला तुमच्या सवय झाली की आपल्याला स्लो जरी पळताय तुम्ही, समजा आता 400 मीटरला 1600 मीटरला मुलं सोडले आणि आता शेवटचा राऊंड आहे, तुम्ही सगळे एकदम मीडियम मारले किंवा एकदम हिशोबात मारले, पण शेवटचा जो हे आहे 400 मीटरचा ट्रॅक आहे तुम्हाला तो मारायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला नाही का आताची जी क्रिया करताय तुम्ही स्लो फास्ट, तर त्या ठिकाणी तुम्हाला फास्ट मारण्यास नाही का त्याची मदत होणार आहे। जर तुम्ही नाही का हे स्लो फास्ट रन करणार ना तर तुम्हाला नाही का एखाद्याला ओव्हरटेक करायचं आहे। समजा आता तुम्ही 1600 मारताय आणि शेवटचा राऊंड आहे, तर तुम्हाला नाही का ग्रुपमध्ये एखादा तरी असा असतो की जो नाही का समोर असतो, तर त्याला ओव्हरटेक करायचं आहे। त्यावेळेस बघा, त्याच्या नाही का समोरच्याचा स्टॅमिना हा कमी झालेला राहील, पण तुम्ही नाही का हा जर वर्कआउट केलेला आहे तर तुम्हाला फायदा असा होईल की तुम्ही त्याच्या पाठीमागच आहे, बरोबर, काहीतरी समजा 10-20 मीटर त्याला धरून आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला काटणार आहे, ओव्हरटेक करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला नाही का याचा नक्की फायदा होईल। आणि तुम्ही ज्यावेळेस नाही का समोरच्याला काटून पुढं निघताना तर त्या समोरच्याचा नाही का कॉन्फिडन्स हा लगेच लो होऊन जातो। त्यामुळे नाही का त्याला काटायचं तर अशा पद्धतीनं काटायचं की समोर निघताना नाही का स्टॉप व्हायचं नाही, म्हणजे मग त्याला पूर्णच कंप्लीट करायचं तरच काटायचं, नाही तर मग त्याला पकडून तरी पळायचं, म्हणजे आपला पण टाईम कव्हर होतो आणि त्या हिशोबाने आपण चालत राहतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे वर्कआउट तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर नाही का
तुम्ही आणखी तुमचा स्टॅमिना इम्प्रूव्ह करण्यासाठी नाही का जे 400 मीटर आहे तर 400 मीटरचे नाही का तुम्हाला स्प्रिंट मारायचे आहे, ठीक आहे, रेपिटेशन ज्याला म्हणतो आपण त्या मारायचे आहे. आणि त्या पण नाही का विदिन टाईम समजा 1 मिनिट 15 सेकंद 1 मिनिट 10 सेकंद असा टाईम लावून तुम्हाला येण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस नाही का टार्गेट असतं ना आपल्याला, तर टार्गेटनुसार आपण नाही का बरोबर ती गोष्ट करत असतो. तर असे 400च्या कमीत कमी तुम्ही 4 ते 6 रिपिटेशन जर मारल्या तर तुमचा स्पीड आणि स्टॅमिना वाढण्यास नाही का खूप मदत होईल. पाय तुमचे लॉक होणार नाही. त्याचबरोबर तुमची जी भीती आहे ती नाही का नाहीशी होईल. आणि तुम्ही जे काही समजा आता हे आहे काय 1600 असेल किंवा मुलींचं 800 असेल तर त्याचा नाही का टाईम काढत जा. ज्यावेळेस तुम्ही टाईम काढणार तर तुमची जी भीती आहे ना ती पूर्णपणे नाही का नाहीशी होईल. आणि मुलं नाही का म्हणजे ह्या भीतीच्या याने नाही का टाईमच काढत नाही, फक्त प्रॅक्टिस करताय म्हणून करताय. पण जर तुम्ही टाईम काढला तर तुम्हाला नाही का तुमचं हे समजून जातं की बाबा आपली कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे किंवा अजून आपल्याला किती इम्प्रूव्ह करायचं आहे. तर यासाठी नाही का त्याचा फायदा होतो. म्हणून कमीत कमी हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने नाही का टाईम काढायचा आहे 1600चा 800 मीटरचा, ठीक आहे, टाईम लावून पळायचं आहे. तर याचा नाही का तुम्हाला खूप फायदा होईल. आणि ह्याचा फायदा म्हणजे तुमचं होम ग्राउंडलाच नाही तर तुम्हाला फायनलला नाही का त्याचा खूप जबरदस्त फायदा होतो. त्या ठिकाणी नाही का माणूस एकदम निडरपणे एकदम बिनधास्त म्हणजे कुठलीही भीती न बाळगता नाही का त्या ठिकाणी पळतो. त्यासाठी नाही का हे वर्कआउट करा, नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा परफॉर्मन्स हा बेस्ट होईल. तर ठीक आहे मित्रांनो, आणखी काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि भेटूया आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.